जय सद्गुरू. आज आपण पाहणार आहोत शेंगा बटाटा आणि वाटाण्याची भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे. कढईत एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, जिरं, लसूण आणि कढीपत्ता टाकलेला आहे. चांगलं परतून घेतलेलं आहे. वरून त्याच्यात एक बारीक टॉमॅटो टाकून घेतलेला आहे. चांगलं परतवायचं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकणार आहोत. मालवणी मसाला 1 चमचा, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनी पावडर, 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. चांगलं तेलामध्ये परतून घेतल्यावरती आपण भाजी टाकणार आहोत. शेंगा आहेत, वाटाणे आणि बटाट्याची भाजी. पाण्यात मी भिजून ठेवलेली शेंगा कापून घेतलेल्या होत्या. चांगलं आपण आता परतून घेणार आहोत. परतवल्यावरती आपण याच्यामध्ये शिजेपुरतं एवढं पाणी टाकून त्याला शिजू द्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथे आपली भाजी ही शिजत आहे. चांगले आपले शेंगा, वाटाणे सगळे शिजलेले आहे. आता मी वरून याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकणार आहे. फ्रेश क्रीम ही तर तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता, नाही तर स्किप करू शकता. चव येण्यासाठी मी ही फ्रेश क्रीम टाकलेली आहे. पाहू शकता तुम्ही इथे आपली भाजी रेडी झालेली आहे. शेंगा, वाटाणे, बटाट्याची भाजी. भेटूया पुढच्या रेसिपीला.